सुषमा, सुषमा. शंतनू, थँक गॉड. मला वाटलं तुझी गाडी सुटली की काय. सुटेल कशी, ही काय पकडून ठेवली तुझ्यासाठी. अच्छा बरं ते सगळं जाऊ दे. मी तुला जे काय सांगितलं लक्षात आहे ना? हो हो, अगदी सगळं लक्षात आहे. आपल्याबद्दल इतक्यात कुणाला काही सांगायचं नाही. तुला पत्र सुद्धा पाठवायचं नाही. तू डॉक्टर झाला ते सगळ्या जगाला सांगायचं. करेक्ट? करेक्ट. मी धनंजय दादाला सुद्धा काहीही सांगितलेलं नाहीये, सांगणारही नाही. ए पण तू मिरजेत राहायला असतास तर किती मजा आली असती. ते सगळं खरं आहे ग, पण तुला तर ठाऊकच आहे ना, धनंजय दादानी माझ्या डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी घर दार जमीन विकून पुण्यात नोकरी धरली आहे. त्यालाही स्वतंत्र धंदा करायचाच होता, पण माझ्यासाठी त्यांनी तो विचार देखील सोडून दिला. मी तक्रार करत नाहीये रे, फक्त इच्छा बोलून दाखवली. अच्छा, वेळ मिळाल तर सुट्टीत येईन तुला भेटायला. बघ नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. हो शिक्षक, इकडे इकडे इकडे. कोण तू आणि आज कसा आलास? फाटकातून. फाटकातून गुरं सुद्धा येतात. हो पण फाटक उघडं असलं तर मी उघडून आलोय. हा, गुरांमध्ये आणि माणसांमध्ये हा जसा फरक आहे ना, तसा आणखीन एक फरक आहे. तो कोणता बुवा? गुरांना वाचता येत नाही, माणसांना येत. तू माणूसच आहेस ना? का? फाटकावरची पाटी नाही वाचलीस? नाही, मी ती पाहिलीच नाही. आम्ही ती पाटी लावले, ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावले? सॉरी सॉरी. काय सारी काय सारी? तू कोण आहेस कोण आणि आलायस कोणाकडे? मी शंतनू माने, धनंजय मानेचा धाकटा भाऊ. कशावरून? कशावरून? आमचा जन्म एकाच आई बाबा पोटी झालाय, या पलीकडे मी काय सांगू शकतो. ठीक आहे ठीक आहे. तू इथे किती दिवस राहणार आहेस? माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. म्हणजे त्याच्याच खोलीत? अर्थात. अर्थात काय? मला ते चालणार नाही. अहो पण परवडणार सुद्धा नाही आणि सहन सुद्धा होणार नाही. मी तुझ्या भावाशीच बोलेन. तू इथेच उभा राहा. अहो पण धनंजय दादा आहे तरी का खोलीत? तो गेलाय दूध आणायला. मरतय गेला. हो बुवा, काय झालं? अल्सरचा त्रास आहे. अल्सर. पोचवू का तुम्हाला? कुठे पोचवताय? मशनात? नाही नाही, घरी घरी घरी. नको, दुधाचे 2 घोट पोटात गेले की बरं वाटेल. केवढी मोठी लाईन आहे. बाटली मिळेपर्यंत अर्धा तास तरी लागेल. तेवढ्यात काही माझं काय काळजी करू नका, काळजी करू नका. ही भरलेली बाटली तुम्ही घ्या आणि रिकामी बाटली मला द्या. मी लाईनीत उभा राहतो. काय काळजी करू नका, मी रिकाम टेकडा आहे. काय काळजी करू नका. कशाला उगाच तुम्हाला त्रास? नाही त्रास नाही, संकोच नका. घ्या घ्या. तुमचे उपकार कसे मानावे तेच मला कळत नाहीये. कसले उपकार? आता थोडं बरं वाटलं. आता तुम्ही लाईनीत उभे राहा. हो पैसे? पैसे राहिले काय?